काल रात्री महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगचा बीएससी नर्सिंग कोर्सचा कॅप राऊंड 1चा रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे। जवळपास 90% मुलांना जे आहे ते कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते कॅटेगरीनुसार अलॉटमेंट झालेलं आहे। फक्त अशाच मुलांना सीट अलॉटमेंट झालं नसेल ज्यांनी की निगडीत कॉलेज टाकले होते आणि जे कट ऑफ मध्ये बसत नाही असे कॉलेज टाकले होते, तर त्या विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रकारे घाबरून जायची गरज नाहीये। तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला 100% कुठलं ना कुठलं बीएससी नर्सिंगचं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते अलॉटमेंट होऊन जाईल। पहा, आता जी अलॉटमेंट लिस्ट आली त्यामध्ये कॉलेज अलॉटमेंट झालंय, कॉलेज जॉईन करायचंय। पण आपला एक असा डाऊट आहे की सर अलॉटमेंट लेटर कसं बघावं, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागतं, त्याची लिंक कुठे येते, तर त्याचा एक लाईव्ह डेमो मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आणि आज मी तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह एक अलॉटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड करून दाखवत आहे। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय, सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये यायचंय। ज्यावेळेस तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये एंट्री करणार आहे ना, तर तुम्ही सीईटी सेलची जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तिच्या इंटरफेस मध्ये एंट्री करणार आहे। तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या समोर एक पेज ओपन होतं। पेज मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ते अकॅडमिक इयर 2025-26 आपल्याला बघायला भेटतं। जर आपण त्या अकॅडमिक इयरवर क्लिक केलं तर नंतर मग आपला पुढे समोर जे आहे ते कॅप प्रोसेसचा जो आहे तो पेज ओपन होताना आपल्याला दिसतो। आता आपण इथं मेडिकल एज्युकेशन मध्ये जाणार आहे आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये गेल्याच्या नंतर आपण आपल्या बीएससी नर्सिंग कोर्स जो आहे ना, तर त्यावर क्लिक करून आपला ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करणार आहे। आता तुम्ही इथं बीएससी नर्सिंग मध्ये गेलात तर तुमच्यापाशी दोन ऑप्शन दिसतील। सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं ज्या काही जेवढे अपडेट येत आहे समजा राज्यातल्या त्यांची माहिती दिसते आणि इथं न्यूज किंवा बातमी असं दिसतं। तुम्ही जर मोबाईल मध्ये किंवा आयपॅड मध्ये किंवा पॅड मध्ये किंवा टॅब मध्ये जर ओपन करताय ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, साईटला इथं तुम्हाला 3 डॉट जे आहेत ते नजर दिसतील आणि त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करणं आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन येते, होम, कॉन्टॅक्ट अस आणि रजिस्ट्रेशन अँड लॉग इन वर। तर तुम्हाला इथं या ठिकाणी लॉग इन अँड रजिस्ट्रेशनचे ऑप्शन आहे ना, तर त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो लॉग इन करू शकता। नंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मागितली जाते सीईटी सेल कडून। या ठिकाणी हे बोलत आहे की तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळी मेल वापरला होता तो टाका आणि जो पासवर्ड तुम्ही तिथे बनवला होता तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। इन केस एखादा विद्यार्थी पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही या ठिकाणी रिसेट पासवर्ड करून तुमचा पासवर्ड जो आहे तो परत तयार करू शकता किंवा फॉरगेट करून त्या पासवर्डला तुम्ही नव्यानं पण क्रिएट करू शकता। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता मी इथं पूर्ण इन्फॉर्मेशन भरतो, त्यानंतर आपण लॉग इन करू, मग जे आहे ते आपण अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं याची चर्चा करूया। आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ऑफिशियल पेज ओपन होतं। या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव बघायला मिळेल, तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। परत पीडीएफ ला तुम्ही थोडं वरती ढकललं तर मग तुम्हाला या ठिकाणी कॅप प्रोसेस असं एक रजिस्ट्रेशन म्हणून दिसतं समजा, तर यावर तुम्हाला क्लिक करणे। ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करणार आहे ना, तुमच्या समोर नंतर काय ऑप्शन बघायला भेटतात, तर मेडिकल अँड एज्युकेशन नावाचं एक ऑप्शन बघायला भेटतं। यावर तुम्ही क्लिक करून जे आहे ते तुमच्या बीएससी नर्सिंगच्या सेक्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता। इथं पण तुम्हाला 4 ऑप्शन बघायला भेटतील। तर आपल्याला बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग याच्यावर क्लिक करून आपला ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करणं पडतं। याच्यावर ओपन केलं की आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला 100% जो आहे ना तो स्क्रीनवर दिसून येईल। या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला आपला ऍप्लिकेशन फॉर्म दिसत आहे, पूर्ण फॉर्म आपण फिल केलेला आहे, डॉक्युमेंट अपलोड पर्यंत प्रोसेस कंप्लीट आहे। आता आपल्याला चेक करणं आहे कुठं, तर जो लॉग आउटचा ऑप्शन टाकतो ना शेवटी मोबाईल मध्ये, तर त्याच्या वरी जे ऑप्शन दिसतंय तुम्हाला खालून सगळ्यात शेवटी लॉग आउटचं आहे आणि त्याच्या वरचं जे ऑप्शन आहे ना, तर त्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करणं। तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केलं लॉग आउटच्या वरच्या, तर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर जे आहे ते ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन या ठिकाणी भेटून जाईल। पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते, जसं की राऊंड 1 आहे, कॅप राऊंड 1 आहे। या ठिकाणी तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजचं नाव तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं कोर्स नेम तुम्हाला बघायला भेटतं, बीएससी नर्सिंग, नर्सिंग कोर्स मेन्शन आहे, कॉलेजचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला इथं अलॉटमेंट लेटर मिळत आहे, तर तुम्ही अलॉटमेंट लेटरवर क्लिक केलं की तुमचं अलॉटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड होऊन तुमच्या फोनमध्ये तुम्हाला शो होऊन जाईल। या ठिकाणी बघू शकता तुमचं अलॉटमेंट लेटर असं डाउनलोड होऊन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जातंय। ही गोष्ट लक्षात ठेवा, जे काही विद्यार्थ्याचं नाव आहे किंवा फोटो आहे ना, तो आम्ही पर्सनल डिटेल या ठिकाणी हाईड केलेली तुम्हाला बघायला भेटेल। तर अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं याचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कुठलीही प्रॉब्लेम असेल किंवा कोणताही अपडेट आला तर त्याची सविस्तर माहिती आम्ही छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर नक्की शेअर करू।